चला, अखेर आज 10 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत एक नवा कोरा GR निर्गमित करण्यात आला आहे। सोबतच आत्तापर्यंत करोडो महिलांनी अर्ज भरलेले आहेत आणि करोडो महिलांचे अर्ज मंजूर देखील झालेले आहेत। पण अजूनही काही महिला अर्ज भरत आहेत आणि काही महिलांचे अर्ज भरले गेलेले असून ते पेंडिंग दाखवत आहेत किंवा काही महिलांना अर्ज जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला नाही। थोडक्यात आत्तापर्यंत जमा झालेल्या नेमक्या कोणत्या अर्जदारांना त्यांच्या खात्यावर हे 3000 रुपये 17 ऑगस्ट 2024 रोजी दिले जाणार आहेत, कोणत्या महिलांना हा पहिला हप्ता मिळणार आहे, यासाठी सरकारकडून 2 अटी सांगण्यात आलेल्या आहेत। तर काय आहे तो नवीन GR आणि त्या 2 अटी कोणत्या ते देखील जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत। नमस्कार मित्रांनो, जसे तुम्हाला माहिती आहे की अर्ज भरताना आपण अर्जामध्ये मतदान क्षेत्र म्हणजेच कॉन्स्टिट्युएन्सीची माहिती भरलेली आहे आणि त्याचनुसार प्रत्येक जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रनिहाय समिती तयार करून त्यांच्याकडून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे आदेश शासनाने दिले होते। त्याच बेसिसवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी शासनाने आता मान्यता दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत झाली नसल्यास तसेच विधानसभा क्षेत्र समितीकडून पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम झाली नसल्यास जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची यादी पुढील कार्यवाहीस्तव शासनास पाठवण्यात यावी। ज्या सर्व याद्या फायनल झाल्या आहेत, जिल्ह्यातील त्या पात्र लाभार्थी महिलांची यादी आता जिल्हाधिकारी यांना पुढच्या प्रोसेससाठी शासनाकडे पाठवण्यास सांगण्यात आले आहे। म्हणजे आतापर्यंत ज्या लाभार्थ्यांची नावे फायनल झाली असतील त्यांच्यासाठी पैसे जमा करण्याची प्रोसेस सुरू केली जाणार असल्याचे या GR मधून समजते। आता जाणून घेऊ त्या 2 महत्त्वाच्या अटी ज्यामुळे 17 ऑगस्ट 2024 रोजी अर्जदार महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तर पहिली अट, ज्या महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024, काळजीपूर्वक ऐका, ज्या महिलांचे अर्ज 14 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत म्हणजे त्या दिवसाच्या शेवटपर्यंत मंजूर होऊन शासनास सादर झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील। आजची तारीख आहे 10 तारीख, अजून 4 दिवस अर्ज सबमिट केले जातील। 14 तारखेच्या अखेरपर्यंत ज्या अर्जदार महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले असतील, पेंडिंग नाही, इन रिव्ह्यू नाही, पण ते मंजूर झालेले असतील तर अशा महिलांच्या खात्यातच पैसे जमा होणार आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्यानंतरच्या अर्जांचे काय, तर त्यापुढील प्राप्त अर्जांची कार्यवाही पुढे चालू राहणार असून ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे। 14 तारखेपर्यंत जर तुमचा अर्ज मंजूर झाला नाही तर काळजी करू नका, त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत। दुसरी महत्त्वाची अट म्हणजे अर्जदार महिलेचे स्वतःचे बँक अकाउंट असले पाहिजे आणि ते बँक अकाउंट अर्जदार महिलेच्याच आधार कार्ड सोबत लिंक असले पाहिजे। असे असेल तरच DBT मार्फत हे पैसे तुमच्या खात्यावर येणार आहेत। त्यामुळे अजूनही तुमचा फॉर्म भरला नसेल तर तो पोर्टलवर जाऊन नक्की भरा, कारण अर्जदार महिलांनी अर्ज 31 तारखेला जरी भरला तरी त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे पैसे दिले जाणार असे विधान सरकारने केले आहे। पोर्टलवर अर्ज कसा भरायचा आणि योजनेबाबतचे नवीन अपडेट्स कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरचे हे 2 व्हिडिओ नक्की बघा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।